नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, पुन्हा एक क्लोज टेस्ट घेऊन मी आपल्या मदतीला आलेली आहे। बँकिंग आणि एसएससीच्या परीक्षांची जेही विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। पेन पेन्सिल घेऊन बसायचं आहे, मध्ये मध्ये व्हिडिओ पॉज करू शकता आणि स्वतः आन्सर द्यायचा आपण प्रयत्न करू शकता। सुरुवात करूया। आधीच्या क्लोज टेस्टची लिंक वरती मी देत आहे आय बटन मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण आहे। चॅनल वरती नवीन असाल तर फटाफट चॅनल सबस्क्राइब करा, हिट द बेल आयकन सो दॅट यू गेट नोटिफाईड व्हेनेवर अ न्यू लेसन इज अपलोडेड। चला सुरू करायचं। आधी सांगितल्याप्रमाणे आपण पॅसेज आधी वाचून घेणार आहोत। आन्सर द्यायची घाईगडबड करायची नाही, कारण जोपर्यंत आपण हे पूर्ण वाचत नाही तोपर्यंत पॅसेज कशाविषयी आहे म्हणजे आपल्याला थीम कळणार नाही आणि टोन कळणार नाही। तो जर नाही कळला तर आपले आन्सर चुकीचे येण्याची शक्यता असते। सुरुवात करूया। क्लायमेट चेंज, हवामान बदलाविषयी आहे। इथंच कळाला बघा आपल्याला। हॅज बिकम अ प्रेसिंग इश्यू, इट हॅज बिकम अ सिरियस इश्यू दॅट डॅश नेशन्स अक्रॉस द ग्लोब, सर्व जगभरामधील देशांसाठी तो डॅश झालेला आहे। द रॅपिड इन्क्रीज इन ग्रीन हाऊस गॅस इमिशन, इमिशन म्हणजे रिलीज होणे, हवेमध्ये तो गॅस सोडला जातो। हॅज लेड टू रायझिंग टेम्परेचर्स, तापमानामध्ये वाढ होत आहे। विच इन टर्न हॅव डॅश सिव्हिअर वेदर पॅटर्न्स, सिव्हिअर म्हणजे विषम किंवा तीव्र स्वरूपाचे, वेदरचे पॅटर्न्स म्हणजे नाही का की एकीकडे पूर्ण पडायला लागला की भदाभदा पाऊस पडायला लागतो आणि दुसरीकडे एकदम ऊन पडायला लागतं, त्याला म्हणायचं सिव्हिअर, विषम हवामानाचे पॅटर्न्स तयार होत आहेत। अँड एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन म्हणजे पर्यावरण आणखी खालावत जात आहे। डिग्रेड होणे म्हणजे खालावणे, आणखी परिस्थिती वाईट होणे। सायंटिस्ट वॉर्न, सायंटिस्टनी वॉर्न केलेलं आहे, शास्त्रज्ञांनी इशारा दिलाय। विदाउट इमिडिएट ऍक्शन, जोपर्यंत आपण तातडीची त्याच्यावरती काही ऍक्शन घेत नाही, द इफेक्ट्स कुड बी डॅश, त्याचे परिणाम कसे होतील। टू कॉम्बॅट मीन्स टू फाईट अगेन्स्ट दिस क्रायसिस, क्रायसिस मीन्स डिफिकल्ट टाइम। कंट्रीज मस्ट, सर्व देशांनी काय करायला पाहिजे। रिन्युएबल एनर्जी सोल्युशन्स म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोल्युशन्सचा जो पर्याय आहे, सोल्युशन आहे, तो डॅश करायला पाहिजे। अँड रिड्यूस देअर रिलायन्स ऑन, रिलाय ऑन ही फ्रेज आहे, अवलंबून राहणे। डिपेंड ऑन कशावरती, फॉसिल फ्युएल्स वरती अवलंबून राहणं रिड्यूस करायला पाहिजे, कमी करायला पाहिजे। ॲडिशनली त्याचबरोबर पब्लिक अवेअरनेस, सार्वजनिक जीवनामध्ये किंवा लोकांमध्ये जागृती आणि इंडिव्हिज्युअल एफर्ट्स आणि व्यक्तिगत पातळीवरती प्रयत्न केले पाहिजे। आर डॅश इन ॲड्रेसिंग दिस ग्लोबल चॅलेंज, जागतिक पातळीवरच्या या चॅलेंजला हाताळण्यासाठी करायला पाहिजे। आपल्याला लक्षात आलं की क्लायमेट चेंजवरचा हा पॅसेज आहे, बघूया। हॅज बिकम अ प्रेसिंग इश्यू दॅट डॅश नेशन्स अक्रॉस द ग्लोब आयसोलेट्स, अफेक्ट्स, निग्लेक्ट्स अँड अपोजेस। बघूया आपण। आयसोलेट्स मीन्स एकटे पाडणे, गेट सेपरेट करणे, सेपरेट्स येणार नाही, कसं सेपरेट होणार आहे। अफेक्ट्स हो परिणाम करणे, हे आन्सर आहे याचं। जाता जाता शब्दांचे अर्थ पण बघूया। निग्लेक्ट मीन्स काय, इग्नोर करणे, हा अर्थ नाही होणार। अपोज विरोध करणे, आन्सर आहे अफेक्ट, जगभरातल्या सगळ्या देशांवरती याचा परिणाम होत आहे। माय आन्सर इज बी। पुढे जाऊया। विच इन टर्न हॅव डॅश सिव्हिअर वेदर पॅटर्न्स, टेम्परेचर्स हॅव सिव्हिअर, हॅवच्या नंतर V3 येतो। सस्पेंडेड, सस्पेंडेड म्हणजे निलंबित करणे, नाहीसे करणे। ट्रिगर्ड, ट्रिगर्डचा अर्थ काय होतो बघूया आपण। ट्रिगर्ड मीन्स ऍक्टिवेट करणे, इनिशिएट करणे, सुरू करणे, प्रॉम्प्ट करणे। याच्यामुळे काय झालं, रायझिंग टेम्परेचरमुळे ट्रिगर्ड जे सिव्हिअर पॅटर्न्स तयार झाले, हो हे माझा आन्सर आहे। स्टॅबिलाइज म्हणजे काय, स्थिर करणे। डिफ्लेक्ट, डिफ्लेक्ट म्हणजे डायव्हर्ट करणे, साईड ट्रॅक करणे एखादी गोष्ट, इथं नाही आहे, उलट परिणाम होतोय सगळ्यावरती, सो हे नाही आन्सर येणार। ट्रिगर्ड मीन्स ऍक्टिवेट करणे, रायझिंग टेम्परेचरमुळे वेदर पॅटर्न्स ऍक्टिवेट होत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। पुढे जाऊया, तिसरा आन्सर काय बघूया। सायंटिस्टनी वॉर केलं की इमिजिएट ऍक्शन घ्यायला पाहिजे। द इफेक्ट्स कुड बी डॅश, तर इफेक्ट काय होतील, ऑप्टिमिस्टिक। ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी असणे, आशावादी असणे, इथं काय संबंध नाहीये, हा ऍडजेक्टिव्ह आहे एकतर, मला व्हर्ब पाहिजे, कुड बी व्हर्बचा भाग आहे हा। ट्रिवियल, ट्रिवियल मीन्स इनसिग्निफिकंट, इनसिग्निफिकंट, नॉट सो इम्पॉर्टंट, अनइम्पॉर्टंट, ट्रिवियल क्षुल्लक ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये ते।
एवढं हात होणार नाही. डेव्हास्टेटिंग, डेव्हास्टेटिंग मीन्स डिस्ट्रक्टिव्ह, विनाशकारी, डिस्ट्रक्टिव्ह, क्रशिंग, शॅटरिंग, तहेस नहेस करून टाकणे एखादी गोष्ट, दॅट इज कॉल्ड डेव्हास्टेटिंग. तर त्याचे परिणाम कसे असतील? डेव्हास्टेटिंग, डिस्ट्रक्टिव्ह असतील, हानी करणारे असतील. रिअश्युअर करणे म्हणजे एखाद्या गोष्टीची परत खात्री देणे, हे नाही येणार. सी इज माय करेक्ट आन्सर. टू कॉम्बॅट धिस क्रायसिस, या क्रायसिसला कॉम्बॅट करण्यासाठी कंट्रीज मस्ट रिन्युएबल, कंट्रीजनी काय करायला पाहिजे? रिन्युएबल एनर्जी अडॉप्ट करायला पाहिजेत, रिफाईन करायला पाहिजे. डिसरिगार्ड अँड प्रोहिबिट, प्रोहिबिट मीन्स टू स्टॉप, थांबवणे, हे नाही येणार. रिन्युएबल एनर्जी प्रोहिबिट नाही करायचं, डिसरिगार्ड नाही करायचं. डिसरिगार्ड करणे म्हणजे डिसमिस करणे, इग्नोर करणे, निग्लेक्ट करणे, त्याच्याविषयी कोणताही रिगार्ड नसणे, हे नाही येणार. रिफाईन म्हणजे काय? प्युरिफाय करणे, एखादी गोष्ट रिफाईन करणे, आणखी जास्त चांगली बनवणे, हे नाही येणार. अडॉप्ट मीन्स टू ॲक्सेप्ट, यांना मान्य करायला पाहिजे. एम्ब्रास, आपल्या जीवनामध्ये यांचा वापर करायला पाहिजे रिन्युएबल एनर्जीचा. कंट्रीज मस्ट अडॉप्ट द रिन्युएबल एनर्जी सोल्युशन्स. माझा आन्सर ए येणार पहा. आणि शेवटचा आहे, बघूया आपण. पब्लिक अवेअरनेस वाढला पाहिजे आणि इंडिव्हिज्युअल एफर्ट्स आर कसे असले पाहिजेत? ऑप्शनल, म्हणजे केलं तर केलं, नाही तर नाही. ऑप्शनल म्हणजे पर्याय, त्याला पर्याय आहे या अर्थाने. पिव्होटल मीन्स सिग्निफिकंट, मग असे बघितलं आपण सिग्निफिकंट, आणि त्याचा अपोजिट आहे इनसिग्निफिकंट, हा नाही येणार. पिव्होटल मीन्स इट इज इसेन्शियल, इसेन्शियल, इट इज व्हायटल, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हा आहे. त्यामुळे व्यक्तिगत स्तरावरचे प्रयत्न कसे आहेत? पिव्होटल आहेत, मध्यवर्ती आहेत, व्हायटल आहेत. पेरिफेरल मीन्स ऑप्शनल, साईडचे, कडेकडेचे, तेही येणार नाही. सेकंडरी आपण म्हणू शकतो, सेकंडरी, मायनर याला म्हणू शकतो. इट इज नॉट मेजर. पिव्होटलला तुम्ही मेजर म्हणू शकता, ओके, मेजर अँड मायनर. सो ते एफर्ट कसे आहेत? पिव्होटल आहेत. अशा प्रकारे तुम्ही क्लोज टेस्टची वारंवार जेव्हा प्रॅक्टिस करता त्यावेळेस या सगळ्या परीक्षांमध्ये 4 किंवा 5 आणि कधी कधी 6 ते 7 मार्कांना सुद्धा मेन्सना हा प्रश्न असतो. तर हा प्रश्न तुम्ही यशस्वीरित्या सोडवू शकता. तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज बघायला आवडतील मला कॉमेंट करून सांगू शकता. सो कीप वॉचिंग, कीप लर्निंग इंग्लिश विथ शिवकन्या.